तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना? असायलाच पाहिजे. तर आज आपल्याला जायचं होतं जिल्हा परिषद शाळा नखेगाव येथे. तिथे बनवून द्यायचं होतं आपल्याला एक फोटो बनवून ठेवण्यासाठी एक स्टँड. तर कटिंग करण्याची प्रोसेस तर काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. कारण मी व्हिडिओ सुरुवात करण्याच्या पहिलेच मी कटिंग केलेलं आहे. तर आपण आता 75% काम पूर्ण झालेलं आहे तसं स्टँडचं. तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. अशा प्रकारे आता आपण याची एकदम फायनल काम चालू आहे. शाळेतलं काम होतं म्हणून मला कटिंगचा व्हिडिओ काढणं झालेलं नाही. म्हणून मी डायरेक्ट फायनल लूक दाखवत आहे. मी जिथे वेल्डिंग करत आहे तिथे आपला फोटो रेस्ट होणार आहे. अशा प्रकारे आपण कुठेही पण कार्यालयामध्ये स्टँड बनवून आपले फोटोज ठेवू शकतो. कुठल्या पण जयंती असो, कुठला कार्यक्रम असो त्यासाठी आपण हे उपकरण वापरू शकतो. तर आपण पाहू शकता कशा प्रकारे काम चालू आहे. तर आपण बघू शकता पहिल्या साईडने वेल्डिंग केलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा वेल्डिंग फायनल वेल्डिंग चालू आहे. आपल्याला पण जर असं कुठल्या कार्यालयामध्ये बनवून ठेवायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम कमी खर्चात हे उपकरण बनून तयार होतं आहे. तर बघू शकता तुम्ही ही फायनल वेल्डिंगसुद्धा झालेली आहे. अशा प्रकारे आपलं जे स्टँड आहे हे 90% बनून तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता तुमच्या मनामध्ये विचारायचं झालं आपल्याला उभं कसं करायचं, तर उभं करण्यासाठी पण सुद्धा एक मी खाली स्टँड बनवलेला आहे. आता त्या गोल पाईपमध्ये हा जो छोटा पाईप आहे, हा पाईप आतमध्ये फिक्स करणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता. अशा प्रकारे हा जो स्टँड आहे हा रेस्ट होईल. यावर आपण 2 किंवा 3 फोटो रेस्ट करू शकतो. कुठल्या कार्यक्रमासाठी हे स्टँड खूपच उपयोगी पडतंय. याला साईडने सपोर्ट देण्यासाठी मी एक क्लिप मारत आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं स्टँड 95% पूर्ण बनून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे पूर्ण आपलं कंप्लीट झालेलं आहे. हा फायनल लूक आपण बघू शकतो. अशा प्रकारे आपलं हे स्टँड जे आहे ते बनून तयार झालेलं आहे. यावर तुम्ही थोर पुरुषांचे किंवा इतर कशाचे पण फोटोज ठेवून जयंती किंवा कुठलाही कार्यक्रम साजरा करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.